काल रात्री गोंदियामध्ये खूप पाऊस आला. आम्हाला सकाळी ग्राउंड जायचं होतं. ग्राउंड पण थोडा ओला होता, पण आम्ही सगळं एक्सरसाइज, रनिंग वगैरे तिथं केलं आरामात आणि बाहेर आलो. रनिंग, एक्सरसाइज वगैरे सगळं झालं ना, तर एवढा सुकून भेटते ना भाई, काय सांगू. दुसऱ्या गोष्टीमध्ये भेटतच नाही. रूमवर आलो, जे स्प्राउट्स होते ते खायचे, ते खाऊन घेतलं. बाहेर आलो, चहा प्यायला. आम्हाला दुपारी बाहेर जायचं होतं. मी, स्वप्नील आणि विकास भाई आम्ही तिघीजण बाहेर आलो. आम्हाला जायचं होतं RTOमध्ये. इथं लायसनचं काम होता. त्यानंतर मला भूक लागली. जवळच एक शॉप होती, त्याच्यामध्ये वडापाव खायला आलो. छान होता वडापाव. टेस्टमध्ये तर थोडा बेटरही होता. त्यानंतर आम्ही तिथे चहा वगैरे पिला आणि रूमवर आलो. तर रूमवर काही खायला होता नाही. पॉपकॉर्न फोडायचा विचार केला, कारण मी घेऊन आलो होतो ते. मग खाली बघितलं, रूमच्या खाली एक भेलवाला आला होता. याच्याजवळचा भेल एवढा भारी वाटते ना, काय सांगू. कधीतरी तुम्ही खा. 20 रुपयाचाच असते, पण बेस्ट असते टेस्टमध्ये. तर 3 पार्सल घेतलं आपण, कारण तिघेजण होतो आम्ही. रूममध्ये आलो, मस्तपैकी खाल्ला. त्यानंतर मग आम्हाला मार्केट जायचं होतं. खूप दिवसाचा मार्केटही संपला होता. जेवढं काही भाजीचा घ्यायचा होता सगळं काही भाजीचा घेतला. नंतर आपला थैला घेतला आणि रूमवर आलो. आज बनवायचे होते आम्हाला वांगे आणि आलूची भाजी. ते कापून झाले होते. मस्तपैकी भाजी भात सगळं झालं. मस्त सोबत बसून जेवण केलं आणि बस आजच्यासाठी एवढं. आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून ठेवा.